रोज 3-4 जण पडतात इथं। पण एवढं टॅक्स देतो त्यांना, ते काय रस्ता पण करत नाहीत। इथं परवा माती घातलेली ती पण आता गेले आणि एक एक गाड्या पडलेल्या आहेत समोर आमच्या, तरी पण उचलत आहे मी। आणि कामाने गाड्यांची कामं भरपूर निघाले आहेत, त्यामुळं शासनानं म्हणजे हे करावं, खड्ड्याकडे लक्ष द्यावं। आता कशामध्ये का ह्या डबऱ्यामुळं नाही सगळ्या रिक्षावाल्यांच्या नाही कमरा आणि हाडगडं मोडून गेल्यात काय। ह्याच्याबद्दल तर का सरकार जर जागा होत नसेल तर काय करायला पाहिजे सांगा रिक्षावाल्यांनी तरी। तिने विचारच करायला पाहिजे। आता खड्डे आणि मतदान मागाय तर कसं येणार, हा विषयच आहे की होय नाही रे। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या कोल्हापुरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होत चालली आहे। कोल्हापूरचं रूपांतर खड्डेपूरमध्ये झालं आहे। अनेक निवेदन देऊनसुद्धा महानगरपालिका याला पूर्णपणे डोळेझाकपणा करत आहे। तुम्ही पाहू शकता, मी सध्या उभी आहे विनस कॉर्नर येथे। येथील रस्त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता अत्यंत बिकट झाली आहे। प्रवाशांना आपलं वाहन घेऊन जाताना किती त्रासांना सामोरं जावं लागतं आहे हे पाहायला मिळतं आहे। इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत या संदर्भात बातचीत करणार आहोत। ते सांगाल विनस कॉर्नर एसटीचा मार्ग आहे काय, आणि या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे, काय सांगाल याबद्दल? रोज 3-4 जण पडतात इथं। गेल्या रविवारी आहे ना, इथं घसरून तिथंपर्यंत गेली आहे गाडी। इथनं सगळं रक्त झालं तिथं, गेलं हॉस्पिटलला घेऊन गेले त्याला माणसं इकडचीच। प्रशासनाला काय सांगायचं तुम्हाला? काय ना, प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आमची ही जी काही अवस्था झाली आहे रस्त्याची ती दुरुस्त करून द्यावी, एवढीच आमची मागणी आहे। कारण मागच्या वेळी एक बाई आणि एक लहान मुलगा पडला आणि ते रडाय पण लागले, त्यामुळं त्यांना आम्ही तातडीने हॉस्पिटलला नेलं। त्यामुळं त्यांच्याकडे फक्त एकच मागणी आहे की रस्ता लवकरात लवकर तुम्ही दुरुस्त करून द्यावे। हजारो कोटींचा निधी आपल्याला रस्त्यासाठी मिळाला आहे, अजूनसुद्धा रस्त्यांची आपली अवस्था बेकार पाहायला मिळते। काय वाटतं, अजून का कामकाज चालू झालं नसेल? काय सांगता येत नाही, काय कुठं जातो पैसा काय माहीत। एवढं आपले पैसे घालतात रस्त्याला, ते काय कुठं जातोय आपला पैसा तेच माहीत आहे। आपण एवढं टॅक्स देतो त्यांना, ते काय रस्ता पण करत नाहीत। इथं परवा माती घातलेली ती पण आता गेले। असं पाऊस आला की ते वाहून जाते, पाऊस आला की वाहून जाते। मोठे गाड्या थांबत नाही, बारक्या गाड्या थांबत नाहीत। फक्त प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे काय ते लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून देणे। तुम्ही सुद्धा इथून प्रवास करताय, तुम्हाला काय त्रासांना सामोरं जावं लागतं, काय सांगायचं? तिथं सारखे आदवण आहे का नाही, सगळं अंग दुखते, त्यामुळे ते प्रवासाला ऐक नाही नको वाटते। तरी पण किती लोक वाहतूक असते, कोणाला आपल्या कामावर जायचं असते, कुठं काहीतरी काम करायचं असते, त्यामुळं जरा माणसांची आहे का नाही हे होते, अडचण होते। प्रशासनाला फक्त आपल्याला एवढं सांगायचं आहे की हे जे खड्डे आहेत ना, हे खड्डेमुक्त आपला परिसर व्हायला हवं। कारण की इथे कसं आहे, दररोज 3-4 जण पडतात येऊन, आणि ह्याच्यामुळं काय होतं, जे येणारी ट्रॉफिक असते पूर्ण इथनं ट्रॉफिक जाम होते काय। प्लस 1.5 ते 2 फुटाचा हा एक खड्डा आहे, त्यामुळे आहे का नाही इथं लईच ॲक्सिडेंट होतात। आणि खड्डे मुजवून जातात तरी नुसतं मातीच असते, माती आणि खडी, त्याशिवाय या दुसरा वेगळा काय प्रकार नसतो। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की खड्डेमुक्त परिसर आम्हाला हवा बस। आपल्या रस्त्यासाठीच हजारो कोटींचा निधी मंजूर झाला आहे आणि अजूनसुद्धा रस्त्यांची अवस्था बेकार बघायला मिळते। काय सांगायचं, काय वाटते जो निधी अजून कसं काय कामाला लागला? अजूनपर्यंत त्यांना काय निधी आपल्या हातात मिळालेला नाही आहे प्रशासनाचं। प्रशासन देते निधी, पण कुठं जातो निधी, कुठल्या ठेकेदारकडे जातं ते आपल्याला माहीत नसतं। त्यामुळं आता आपल्या रस्त्याचं काम ठप्पच आहे, त्यामुळे आपण पण काय करू शकतो। विधानसभा तोंडावर आल्या आणि जी निवडणुकीसाठी उभारल्या त्यांना काय सांगायचं आहे तुम्हाला? निवडणूक करून पण काय फायदा नाही, मतदान देतं आमच्या घरी मतदान मागा येतात, काय काम करतात काय नाही, नुसतं आम्हाला मतदान द्या, आम्ही हे काम करू ते काम करू। खरं तुमचं काम काय आहे? हे रस्ते गटारी पाणी तुंबलेलं असतं, काय फायदा काय त्यांना मतदान देऊन? आणि एक एक गाड्या पडलेल्या आहेत समोर आमच्या, तरी पण उचलत आहे मी। आणि कामाने गाड्यांची कामं भरपूर निघाले आहेत, त्यामुळं शासनानं म्हणजे हे करावं, खड्ड्याकडे लक्ष द्यावं। आता एवढं हजारो कोटींचा निधी मिळाला रस्त्यांसाठी, तरीसुद्धा कामकाज असं रखडले, काय वाटतंय महानगरपालिका अजून का काम करत नाही रस्त्याचं? महानगरपालिकेलाच माहीत आता काय खड्डे पडल्यात, काय प्रत्येक ठिकाणी अशीच बोंब आहे। माणसांनी कसं करायचं, कसं राहायचं, सगळं अवघड झालं आहे। विधानसभा तोंडावर आल्या, काय सांगायचं, जी उभारणार आहेत उमेदवार त्यांना काय सांगायचं तुम्हाला?
त्याने आता विचारच करायला पाहिजे नाही त्या गोष्टीचा. तिने विचार केल्याशिवाय चालणार नाही ना. तिने विचारच करायला पाहिजे. हे आता खड्डे आणि मतदान मागाय तर कसं येणार हा विषयच आहे की होय नाही ते. प्रशासनाला काय सूचना द्यायच्या? प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे हो, दुसरं काय नाही. वाहनांचं मात्र वाला आले वाहनांचं आता बघा ही गाडीचं कामही यात करायला आलं सगळे अवघड आता कसं माहिती आहे का, ह्या डबऱ्यामुळं नाही सगळ्या रिक्षावाल्यांच्या नाही कंबरा आणि हाडगडं मोडून गेल्यात. काय ह्याच्याबद्दल तर का सरकार जर जागा होत नसेल तर काय करायला पाहिजे सांगा रिक्षावाल्यांनी तरी. आम्ही रिक्षा घेत नसताना सुद्धा आम्हाला का नाही कंपनीनं आणि RTO लोकांनी का नाही आमच्या गळ्यात गाड्या घातल्या आणि परत आम्ही डबरं चुकवून का नाही बायका पोरं आम्ही जगवत असताना सुद्धा ना आम्हाला हे अडथळा येतो. काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल. काय म्हणतो 1000 कोटी झाल्या निधी मंजूर आहे की पण का बोर्डावर झाला आहे हो, पण समोर कुठं आमच्या रिक्षावाल्याच्या समोर कुठं आला तेव्हा निधी देऊ. असे लोक देतात की निधी, कारण समोर नाही ना निधी आमच्या इथं. तर काय तर उमेदवाराला सांगायचं हाय असंच चालायचं. आता हे येणार ते येणार आणि रिक्षावाले मरून जाणार, दुसरं काय तेव्हा. रिक्षावाल्याला कोण वालीच नाही ना आता. कोण आहे वाले सांगा रिक्षावाल्याला. कोण आमदार आहे का खासदार आहे, कोण वाले आहे सांगा. आतापर्यंत कोण वाले आहे का रिक्षावाल्याला. का रिक्षावाल्याला काय फंड आहे का, सर्व्हिस आहे का, इन्शुरन्स आहे का, EMI काय आहे तेव्हा रिक्षावाल्यासाठी, काहीच नाही. फेरीवाले आम्ही दरवेळेला वापरलेलो असतो इथं. डबऱ्यातून गाड्या वगैरे जातात त्याचा त्रास आहे. तुम्ही साईडला आजूबाजूला चिखल बघू शकता. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी जेणेकरून गणेश मूर्तींना त्रास व्हायला नको, जेणेकरून इथल्या पब्लिकला त्रास व्हायला नको. तुम्ही बघू शकता समोर खड्डे वगैरे पडलेले आहेत. या खड्ड्यातून एक गाडी जर स्लिप झाली तर एका हातपाय मोडू शकतो एखादं. हे प्रशासनाने लवकर दखल घ्यावी एवढंच बोलू शकतो. हजारो कोटी निधी मंजूर झाला आहे रस्त्यासाठी, अजूनसुद्धा रस्ते अजून झालेले नाहीत. काय सांगाल, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? मी त्याबद्दल काय बोलू शकत नाही. प्रशासन वेगळेच झाले. रोजचा अंदाजदार कारभार चालू आहे त्यांचा. कोण काय करते कोणाला ताळमेळ नाही आहे. निधी किती आला आहे, किती मंजूर झाला आहे, किती इथं मंजूर झालेत. नेते मंडळी आहे ते समोर लावलेले बॅनर वगैरे बघता. दहीहंड्या एवढ्या मोठ्या चालू आहेत. प्रशासन एवढं मोठं पैसा खर्च करते, प्रत्येक कोटीचा निधी मंजूर झाला. अरे इथं काम कुठेच दिसत नाही. धर्मस्थळाचा आता आलेला निधी भरपूर आला, अजून कुठं काम चालू झालेलं नाही काय नाही. या रस्त्याकडेच, ह्या समोरच्या रस्त्याकडे बघा, ह्याच्याकडे कोण लक्ष देऊ शकत नाही. ते पुढं आहे, अजून काय बोलू शकत नाही त्याच्या. आता विधान रस्ते असले बेकार आहेत, मला आवडत नाही. कारण माझ्या अंधापंग माणसाला जायचं कसं, मला चालता येत नाही, बोलता येत नाही, मग कसं चालणार मी. ते काहीतरी करून तुम्ही शासनाला जागा करा. सर, हजारो कोटी निधी मंजूर झाला आहे, आपल्या रस्त्यासाठी झाला आहे, तरी अजून रस्त्याचं कामकाज अडून राहिले. काय वाटते तुम्हाला, काय नाही झालं कामकाज? काय आता राजकारणावर काय मी जास्त बोलू शकत नाही. काय क्वालिटीमध्ये काय सांगताय ना, कोण कळतोय कोण वाटतंय. विधानसभा जवळ आल्या आणि अजून कोल्हापूरचे बेसिक प्रश्नच अजून एरियावर आहेत. कचरा असो, रस्ते असो, या नेत्यांना तुम्ही मत देणार काय सांगायचं? मी तर मत कोणाला देणार नाही, जाहीर सांगतो मी. माझं मत देणार कोणाला. काय जाहीर सांगा, कोण करता, काय चांगलं कोण करते. कुठले आले ते तेच, सगळे तेच असतात. आता तुम्ही एवढं काम करा माझ्याकरता आणि काय पाहिजे. म्हणजे तुम्ही लोकांचं मानताय, लोकांना तुम्ही किंमत देताय आणि ती काय आमदार खासदार काय अशीच काय तोंडात वेळ न बोललं बरं काय की. सर, लोकांना प्रॉब्लेम खूप येतो, त्यामुळं रस्ते व्हायलाच हवे. हजारो कोटींचा निधी मंजूर झाला आपल्या रस्त्यांसाठी झाला आहे, अजून सुद्धा रस्ते आहेत तसेच पाहायला मिळते. काय वाटते तुम्हाला, काम काय सुरू झालं आहे? रस्ते व्हायला पाहिजे, कारण एवढं चांगलं आपलं हे आहे कोल्हापूर, आणि हे रस्त्यामुळं सगळं महालक्ष्मीच्या ठिकाणी एवढं आपल्या देवाच्या इथं व्हायलाच हवे. लोक एवढी येतात लांबनं म्हटल्यावर त्यांच्यासाठी व्यवस्थित सोय व्हायलाच हवी. आपलं कोल्हापूरसारखं शहर नाही आहे, कुठे गाव नाही आहे. चांगलं काम व्हायलाच पाहिजे. आपण पर्यटक लांब लांबून येतात, बाहेरच्या देशातून येतात, रस्ते बघून त्यांना काय वाटते असं वाटत असं तुम्हाला? काय महालक्ष्मीचं हे आहे, त्यामुळे इथं रस्ते व्हायलाच पाहिजे. रस्ते विधानसभा तोंडावर आल्या, अजून आपल्या कोल्हापूरचे बेसिक प्रश्न झालेले आहेत. कचरा असो, रस्ते असो, या नेत्यांना तुम्ही मत देणार काय? अजून बेसिक प्रश्नच कोल्हापूरचे आलेले आहेत. हां, कुणाला मत नाही, पण मताचं काय नाही, पण जे कोण आहेत ना इथले नगरसेवक त्यांनी हे काम केलंच पाहिजे. कोणी पण निवडून येते, पण व्यवस्थित लोकांच्या सोयीनुसार कामं ही व्हायला हवी. म्हणजे एवढा तुम्ही पैसे निधी ते मंजूर करून घेता, मग त्यानुसार तुम्ही कामं पूर्ण करून घ्यायला पाहिजे नगरसेवकांनी. त्यामुळं व्हायलाच पाहिजे. रोज कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं गाडी वगैरे?
काय नाही, हेच की अशी खड्ड्यात पाणी बिनी साचलेलं असतं, मग ते सगळे अंगावर उडतात वगैरे, परत चुकून ॲक्सिडेंट वगैरे होतात. एकदम असं हेच नको वाटतं. हा आपला जिल्हा आहे असं म्हणजे एकदम चांगला, तर बाहेरून येणारी लोक जी आहेत ते आमच्या जिल्ह्याला खरोखर नावं ठेवून जातात की ह्या एवढं मोठं नाव आहे तुमचं कोल्हापूरचं आणि काय हे रस्ते तुमचे, खरोखर नावं ठेवून जातात. त्यामुळं खरोखर आपल्या ह्याने प्रशासनानं इकडं बघावं. ते रस्ते सगळे चांगले व्हायला पाहिजेत आणि मुळात म्हणजे रस्त्यावरनं जायचं म्हणजे भीती वाटतं. असं कसं भरपूर म्हणजे रस्त्यावरनं जायचं म्हटलं तर सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. या मोठ्या पावसातच सगळं एका पाण्यातच सगळा रस्ता वाहून गेला आहे, सगळे खड्डे पडल्यात. काहीच इथे काहीच नाही आहे, गटर पण नाहीत, काही पण नाहीत. हे बघा इकडं बघा, काही पण गटर पण नाही आहेत, सगळं पाणी गटर बिटर काही नाही रोडला. फक्त सर महादेव रोडचंच नाही तर कोल्हापूरच्या प्रत्येक गल्लोगल्ली खड्ड्यांमध्ये रूपांतर बघायला मिळतं आहे आणि हजारो कोटींचा निधी मिळून सुद्धा आपलं कामकाज सुरू झालेल्याचं पाहायला मिळत नाही. काय काय वाटतं तुम्हाला, काय काम काहीच अजून काम काहीच चालू झालं नाही, कुठंच चालू झालं नाही. महादेव रोडला तर काहीच नाही, कुठंच काम चालू झालं नाही. काय वाटतं तुम्हाला, काय कामकाज चालू झालं? हे पावसाळ्या दिवाळीनंतरच काम चालू करणार, पावसात काम चालू होणार नाही. तर या उद्या नागरिकांच्या प्रतिक्रिया, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं खड्ड्यापूरमध्ये रूपांतर झालं आहे आणि याच्यामुळे नागरिकांना नाहक त्रासांना सामोरं जावं लागते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी या नागरिकांकडून होत आहे. कॅमेरामॅन रवींद्र बागासह मी नीता पोदार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.